नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या सामूहिक ध्यान साधना या विशेष ऑनलाईन सेशनमध्ये. अवेकन माइंड्स या फाउंडेशन कडून सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन आणि ऑफलाईन कार्यशाळा, शिबिर आणि अशा प्रकारचे सेशन्स घेतले जातात. आणि त्यातलंच आजचं हे एक सेशन आहे. अवेकन माइंड्स हे गेले काही वर्षांपासून मेंटल वेलनेस, लाईफ कोचिंग, NLP अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स रन करतं आणि प्रत्येक स्तरातील प्रत्येकाला त्याचं मन, शरीर आणि चेतनेची जी काही सर्वोत्तम अशी स्तर आहे, पातळी आहे, ती उंचावण्यासाठी अवेकन माइंड्स सातत्यानं प्रशिक्षण देतं, मदत करतं. अशाच वेगवेगळ्या वर्कशॉपमधील, वेगवेगळ्या शिबिरांच्या मधील, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या मधून आजपर्यंत घेत आलेल्या या वेगवेगळ्या कार्यशाळांपैकी आजचं हे एक ऑनलाईन सेशन, ते म्हणजे ध्यान साधना, मेडिटेशन. आजच्या या विशेष अशा ध्यान साधनेसाठी प्रशिक्षक म्हणून आपल्याला लाभले आहेत अमित मेधावी सर, आचार्य अमित मेधावी सर. सरांची थोडक्यात ओळख अशी की सरांचं D.Ed झालेलं आहे, सरांचं MA इंग्लिश, MA पाली आहे, सर पाली या विषयातून नेट पास आहेत. सर गेली कित्येक वर्षांपासून ध्यानाचे प्रशिक्षण देत आहेत, ते ध्यानाचे प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. सर सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेली 15 वर्षांहून अधिक काळ त्यांनी अध्यापनाचं कार्य करत आलेले आहेत. त्यासोबतच ध्यान आणि ध्यानाच्या अनुषंगानं वेगवेगळे कार्यशाळा, शिबिर, व्याख्यानं सर सातत्याने घेत असतात आणि मन आणि मानवी जीवन अधिक चांगलं, अधिक सुखकर, अधिक यशस्वी, आनंदी कसं बनावं यासाठी सरांनी आतापर्यंत हजारो लोकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या कार्यशाळा, शिबिर या माध्यमातून परिवर्तन घडवून आणलेलं आहे. तेव्हा आजच्या या विशेष ध्यान साधनेसाठी आचार्य अमित मेधावी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या सेशनला सुरुवात करावी. खूप खूप धन्यवाद सर. अवेकन माइंडच्या वतीनं जे काही उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमातील एक महत्त्वाचा भाग म्हणून आज आपण या ध्यान कार्यशाळेमध्ये सहभागी आहात. आपण वेळ काढून ही साधना समजून घेत आहोत, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं स्वागत करतो. अवेकन माइंड्स, जसं सरांनी सांगितलं, की आपलं जीवन अधिक समृद्ध व्हावं, समाधानी व्हावं, याच्यासाठी अवेकन माइंड्स आपल्याला मदत करत आहे. आणि आजचा जो थोडासा कालावधी आहे, या कालावधीमध्येही स्वतःला समजून घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी वेळ काढलात. हा वेळ सत्कारणी लावलेला वेळ आहे असं म्हणायला काही अवघड ठरणार नाही. कारण आपलं मन जे आहे ते अनेक गोष्टींमध्ये बांधलं गेलेलं असतं. ते बांधलेलं मन बरेचदा आपल्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न करतं. तेव्हा ती गोष्ट जेव्हा आपण समजून घ्यायला सुरुवात करतो, तेव्हा आयुष्याचा गुंता सुटत सुटत जातो. आणि हा गुंता सोडवण्यासाठी अशा काही उपक्रमाची गरज असते. ते उपक्रम या निमित्तानं आपल्यासमोर आलेले आहेत. आता स्क्रीनवरती आपल्याला एक प्रश्न दिसत आहे. त्या प्रश्नामध्ये आपल्या लक्षात येईल की दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, असा हा प्रश्न आहे. काही सेकंदासाठी तुम्ही जिथं आहात तिथं रिकॉल करा, स्वतःच्या मनाकडे पहा, स्वतःच्या आयुष्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते पहा. आणि मग दैनंदिन जीवनामध्ये आपण आनंदी आहे का, सुखी आहे का, आव्हानमुक्त आहे का, कुठलं चॅलेंज आपल्या समोर नाही असं काय आहे का, तर त्याविषयी थोडंसं चिंतन आपल्या मनामध्ये करा. आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, पण हा प्रश्न तुम्हाला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हीच स्वतःला द्यायचं आहे. तर प्रश्न पुन्हा एकदा पहा. दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावं लागतं?
मला वाटतंय आपण चिंतन केलं असेल. आणि आता हे सेशन संपेपर्यंत तुम्ही इतर काही कामं करत असाल तर ती कामं थोडीशी बाजूला ठेवा. मोबाईल एका ठिकाणी सेट करा आणि शांतपणे हा जो आयुष्यातला अर्ध्या पाऊण तासाचा वेळ आहे तो वेळ तुम्ही इथं द्यावा. दैनंदिन जीवन पाहिलं तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे जे काही आपण करतो त्या त्या गोष्टींमध्ये जिथं जिथं आपल्याला काही अडचणी येणार आहेत, जिथं जिथं आपल्या जीवनामध्ये अचीव करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, असं जेव्हा आपण म्हणणार आहे तेव्हा ती आव्हानं आपल्या समोर येणार आहेत. पहिली गोष्ट काय, तर सकाळी उठल्यानंतर कोणतं काम आता आपल्याला पुढं करायचं आहे दिवसभरामध्ये, त्याचा एक विचार आपल्या मनामध्ये येईल. काही घरगुती अडचणी असतील, घरगुती कामं असतील, त्याचा विचार मनामध्ये येईल. तुम्ही कोणत्या अशा जॉबवरती असाल की जिथे टार्गेट पूर्ण करावं लागतं, त्या टार्गेटचा विचार तुमच्या मनामध्ये येईल. तुम्हाला अनेक कामं असतील आणि तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तोही विचार आपल्या मनामध्ये येऊन जाईल. तेही एक आव्हान असेल की कमी वेळामध्ये आपल्याला हे काम कसं संपवायचं आहे. काही नातेसंबंधाच्या गोष्टी असतील, काही अभ्यास करणाऱ्या लोकांच्या पुढं ते टार्गेट असू शकेल. परीक्षा देणाऱ्यांच्या पुढं वेगळं टार्गेट असू शकेल आणि याचा सगळ्यांचा परिपाक म्हणून आपल्या जीवनामध्ये जी एक प्रकारची अशांती आहे ती उत्पन्न होण्याची शक्यता असते. अस्थिरता उत्पन्न होण्याची शक्यता असते आणि ही आव्हानं आपण जर ओळखायला शिकलो, तर बऱ्यापैकी त्या अडचणीतून आपण दूर होऊ शकतो. म्हणून हा पहिला प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. आता आव्हानं म्हटलं की तणाव येतो आणि तणाव 2 प्रकारचे असतात. एक जो तणाव आहे, ज्या तणावाचा आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती विघातक परिणाम होतो, असा एक तणाव. आणि दुसरा एक तणाव आहे, त्याला विधायक तणाव असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, मला अभ्यास करायचा आहे आणि मला परीक्षा पास व्हायचं आहे. मला अभ्यास करायचा आहे आणि एखादी चांगली नोकरी मिळवायची आहे. मला एक टार्गेट पूर्ण करायचं आहे. हे काम संपवून मला दुसरं काम करायचं आहे. असा जर काही तणाव असेल, तर त्या तणावाला विधायक तणाव आपण म्हणू शकतो आणि त्या तणावाचा उपयोग ध्येयप्राप्तीसाठी होऊ शकतो. पण विनाकारण जो तणाव येतो, विचारांच्या अस्पष्टतेमुळे, भावनेच्या अस्पष्टतेमुळे जेव्हा आपल्या मनामध्ये तणाव उत्पन्न होतो, तर तो तणाव मात्र आपल्या जीवनाला घातक ठरतो. आपल्यालाच घातक ठरत नाही, तर आपल्या संपर्कात येणारे जे लोक आहेत, त्यांनाही तो घातक ठरतो. अशा या तणावाची काही विशिष्ट कारणं आपण पाहूया. खूप काही कारणं आहेत, पण त्या कारणांचा एक प्रकारचा सार आपण या निमित्तानं बघूया. पहिली गोष्ट आहे शारीरिक आजार. शरीर आणि शरीराचे जे अवयव आहेत, त्यांच्या आधारे आपण जीवनाचा अनुभव घेत असतो. जे काही दुःख आहे, जे काही सुख आहे, जे काही आहे, ते अनुभवायचं कारण काय असेल? अनुभवायचं ठिकाण कोणतं असेल? तर शरीर. शरीराच्या द्वारे आपण अनुभव घेत असतो. आणि आपला जन्म झाल्यापासून मृत्यू होईपर्यंत सातत्यानं कोणता ना कोणता आजार आपल्याला होत असतो. भले छोटे आजार असोत, छोटासा बिघाड असो किंवा मोठे आजार असोत. शरीरामध्ये जेव्हा बाहेरच्या काही नको असलेल्या गोष्टींचा प्रादुर्भाव होतो किंवा त्यांचा स्पर्श होतो, त्या एंटर करतात, तेव्हा शरीरामध्ये आजाराची निर्मिती होते. आणि जेव्हा शरीर बिघडतं, तेव्हा तणाव उत्पन्न होतो. शरीर बिघडलं, शरीर आजारी पडलं ही एक गोष्ट. पण मी आजारी आहे या भावनेनं एक मोठा जो ताण उत्पन्न होतो, तो ताण या ठिकाणी अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट आर्थिक अडचणी. आपल्याला आपली उपजीविका चांगली टिकवायची असेल, चांगल्या प्रकारचं जीवन जगायचं असेल, तर काही मूलभूत गरजा पूर्ण होणं आवश्यक असतं. त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य प्रकारचं आर्थिक नियोजन आपल्याकडे असणं आवश्यक असतं. आवक ज्या प्रमाणामध्ये आहे, त्या प्रमाणामध्ये आपण चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगू शकतो. म्हणून अर्थकारण खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आर्थिक बाजू आपली कमी पडते, आर्थिकदृष्ट्या आपण अक्षम असतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये तणाव उत्पन्न होतो. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, सामाजिक विषमता. उदाहरणार्थ, एखादा विशिष्ट जातीचा असेल, दुसरा विशिष्ट जातीचा असेल, त्या जाती-जातींमध्ये काही भेद असतील, तर एकमेकांना कोणतरी कमी लेखतं कोणाला तरी, कोणतरी स्वतःला कमी लेखून घेतं. असा एक प्रकारचा ताण उत्पन्न होतो. स्त्री-पुरुष संबंधामध्ये पण स्त्री कमी आहे, पुरुष श्रेष्ठ आहे, अशी एक विषमता निर्माण होऊ शकते. काही वेळेला कोण आर्थिक श्रीमंत आहे, कोण आर्थिकदृष्ट्या गरीब आहे आणि त्या दोघांचा संपर्क आला तर तिथं काही
अनुभवांच्यामुळं, त्या विषमतेमुळं जीवनामध्ये तणाव उत्पन्न होऊ शकतो. एनकेन कारणानं सामाजिक जीवनामध्ये जेव्हा विषमतेचा सामना आपल्याला करायला मिळतो, विषमतेचा सामना आपल्या जीवनामध्ये येतो, तेव्हा मात्र आपल्या जीवनामध्ये तणाव उत्पन्न होतो. मानसिक त्रास, मनाविरुद्ध काही गोष्टी घडतात, मनाला अपेक्षित काही गोष्टी घडत नाहीत, तेव्हा मानसिक त्रास होतो आणि या मानसिक त्रासाचं रूपांतर तणावामध्ये होतं. तणावामुळेच मानसिक त्रास होतो आणि मानसिक त्रासाच्यामुळं आपल्या जीवनामध्ये तणाव उत्पन्न होतो. त्याच्यानंतरची गोष्ट आहे अतिविचार. अमित सर, स्क्रीन दिसते काय? नाही सर, पीपीटी नाहीये दिसत. एकच मिनिट. पीपीटी स्टॉप झाले. हो, एकच मिनिट करतो. तर दिसते, स्लाइड शो करा. एकच. ओके. आता दिसते? हो सर, दिसते, आता दिसते. अतिविचार हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे ज्या विषयाकडे आपण जाणार आहोत त्याचा एक प्रकारे गाभा म्हणायला काही हरकत नाही. विचार सुरू होतात, एक विचार उत्पन्न होतो, तो संपतो ना संपतो तो दुसऱ्या विचाराला जन्माला घालतो, तो संपतो ना संपतो तिसरा विचार जन्माला घालतो आणि मग ही विचारांची शृंखला आहे, जी चेन आहे, चेन ऑफ थॉट, ते थांबतच नाही. आणि हे अतिविचार न थांबल्यामुळं आपण नको असलेल्या गोष्टींच्या कल्पना करायला लागतो, नको असलेल्या गोष्टींची भीती बाळगायला सुरुवात करतो. आणि हे विचार कसे थांबवायचे, याचं मॅनेजमेंट कसं करायचं, हे जर समजलं नाही तर याचा गंभीर परिणाम आपल्या जीवनशैलीवरती होतो, आपल्या शारीरिक स्थितीवरती होतो. शरीर बिघडतं आणि मन पण बिघडतं. आपलं कशामध्ये मन लागत नाही, कोणती गोष्ट आपण करू शकत नाही, काय वाचू शकत नाही, काय पाहू शकत नाही, लोकांशी चांगला संवाद साधू शकत नाही. कारण आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये मात्र गुंता झालेला असतो. हा गुंता अतिविचारांच्यामुळे होतो. कारण विचारांना कसं टॅकल करायचं, कोणत्या विचारांना ठेवायचं, कोणत्या विचारांना काढायचं, याचं कुठलंही प्रशिक्षण झालेलं नसतं आणि या अतिविचाराचा बहुतांशी लोकांना त्रास आहे. मग झोप लागत नाही, झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात, अशा अनेक गोष्टी घडतात. हे अतिविचार घातक आहेत. आणि याचा पर्यायानं जर सार स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर दुःख जे आहे, मग ते कोणत्याही प्रकारचं असो, शारीरिक दुःख असो, मानसिक दुःख असो, सामाजिक दुःख असो किंवा नैसर्गिक दुःख असो, कोणत्याही कारणाने आपल्या जीवनामध्ये दुःखद गोष्टी जर उत्पन्न झाल्या तर त्यातून आपल्या मनामध्ये तणाव उत्पन्न होतो. हा तणाव आपल्याला दूर करणं खूप आवश्यक आहे. मग आपल्याला करायचं आहे नेमकं काय? तर आपलं जे आत्ताचं जीवन आहे त्याचं अवलोकन आपल्याला करायचं आहे. मग आत्ताच्या जीवनामध्ये काही ताणतणाव आहे का? काही निगेटिव्हिटी आहे का? काही नैराश्यामध्ये आपण आहोत का? उदास आपल्याला वाटतंय का? किंवा विनाकारणची चिडचिड होते का? किंवा एकटेपणा वाटतोय का? काय नेमकं सुरू आहे आपल्या जीवनामध्ये हे पाहायचं. या गोष्टी जर दुःखाकडे घेऊन जाणारे असतील, तणावाकडे घेऊन जाणारे असतील, तर तिथून आपल्याला ट्रान्सफॉर्म व्हायचं आहे. तिथून आपल्या जीवनामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. जे वास्तव आहे ते वास्तव गृहीत धरून, वास्तव काय आहे त्या वास्तवाकडे डोळेझाक न करता वास्तव पाहायचं आणि त्या वास्तवातून आपल्याला एक चांगल्या जीवनशैलीकडे जायचं आहे. मग जिथं शांतता असेल, जिथं तणावमुक्ती असेल, जिथं प्रसन्नता असेल, जिथं मन आपलं प्रसन्न राहील, अशा प्रकारच्या एका जीवनामध्ये आपल्याला प्रवास करायचा आहे, तिथपर्यंत पोहोचायचं आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन करणं ही काळाची गरज आहे. एकतर आपल्याकडं खूप कमी आयुष्य उपलब्ध आहे. किती वर्ष आपण जगणार हे आपल्याला माहित नाही. किती काळ आपल्या हातामध्ये आहे हे आपल्याला माहित नाही. आणि अशा वेळेला जर एक एक क्षण जर आपण असा तणावामध्ये घालवला, दुःखामध्ये घालवला, तर तो एक एक क्षण आपल्या आयुष्यातून कमी झालेला आहे. म्हणून हसत खेळत आनंदी जगण्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या मनाकडे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग ही गोष्ट करताना ध्यान साधना एक महत्वाचं शस्त्र आपल्या हातामध्ये आहे. ध्यान साधना एक महत्वाचं टूल आपल्या हातामध्ये आहे. आणि या ध्यानाकडे केवळ आध्यात्मिक पातळीत
न पाहता, आध्यात्मिक दृष्टीनं न पाहता, ही काहीतरी धार्मिक बाब आहे अशा पद्धतीनं न पाहता वैज्ञानिक दृष्ट्या ध्यानाकडे आपण पाहिलं पाहिजे. या ध्यानामुळं जर आपलं जीवन बदलणार असेल तर आपण याचा गांभीर्यानं विचार का करू नये? कल्पना करा, घटना बाह्य जगामध्ये घडतात. कोणतरी आपल्याला काहीतरी सांगतो, काहीतरी बोलतो, काहीतरी टोचतो. बाहेरच्या जगामध्ये घटना घडते, पण त्याचा परिणाम आपल्या आंतरिक जगावरती होतो. आतमध्ये आपण हलतो, आतमध्ये आपण दुःखी होतो. बाह्य जगाचा परिणाम म्हणून आंतरिक जग जर डिस्टर्ब होत असेल, तर ते आंतरिक जग डिस्टर्ब झालं तर आपल्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होतं. मग बाहेरच्या जगाचा परिणाम कसा होतो आपल्या जीवनावरती हे पाहण्यासाठी आपण आंतरिक जगाला पाहिलं पाहिजे आणि तिथं दुरुस्ती करणं हे खूप आवश्यक आहे. बाह्य जग, त्याचा परिणाम आणि मग आंतरिक जगाची स्थिती कशी होते हे आपण पाहणं आवश्यक आहे. मग सुखद अनुभव येतात की दुःखद अनुभव येतात की तटस्थतेचे अनुभव येतात, याकडे आपण लक्ष जर द्यायला लागलो तर ध्यान साधना आपल्याला निश्चितच खूप मदत करणारी ठरते. आणि या टप्प्यामध्ये मग स्वतःचा शोध आपण घ्यायला सुरुवात करतो. हा स्वतःचा शोध खूपच महत्वाचा आहे. मी कोण आहे, काय आहे, कसा आहे, माझा स्वभाव काय आहे, माझ्या आवडीनिवडी काय आहेत, कोणत्या गोष्टी मला पसंत करतात, कोणत्या गोष्टी मला डिस्टर्ब करतात, कोणत्या गोष्टीमुळे मला आनंद वाटतो, कोणत्या गोष्टीमुळे मला निराश वाटतं. या सगळ्याचा साकल्यानं जेव्हा आपण शोध घ्यायला सुरुवात करतो, तो शोध बाहेर नाही, तो शोध बाहेरच्या जगामध्ये नाही घेता येत. तो शोध आपल्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. स्वतःकडे पाहावं लागणार आहे, अंतर्मुख व्हावं लागणार आहे. जन्म झाल्यापासून डोळे उघडून आपण बाहेर पाहतोच. आता कधीतरी आपण स्वतःला पाहूया, थोडे क्षण तरी आपण स्वतःला पाहूया, कारण बाहेर पाहून आपण सुखी होणार नाही. आतमध्ये आपल्याला पाहावं लागेल. हा आंतरिक जो शोध आहे, तो शोध ध्यान साधनेच्या माध्यमातून घेणार आहे. आणि हा शोध सुरू जेव्हा होतो तेव्हा दोन गोष्टी घडतात. पहिली गोष्ट, आपल्या मनामध्ये काय काय सुरू आहे. दोन गोष्टी सुरू असतात. एक, विचारांची निर्मिती सुरू असते, विचार येत असतात, जात असतात. आणि दुसरी गोष्ट, भावना येत असतात, जात असतात. जसं आकाशामध्ये ढग येतात, निघून जातात. कधी पांढरे ढग असतात, कधी काळे ढग असतात, कधी कधी निरभ्र आकाश असतं. तसंच आपलं मन पण आहे. कधी चांगले विचार येतात, कधी वाईट विचार येतात, कधी चांगल्या भावना उत्पन्न होतात, कधी वाईट भावना उत्पन्न होतात. याचं निरीक्षण आपण करायला पाहिजे. म्हणजे नेमकं काय सुरू आहे आपल्या आतमध्ये याची जाणीव आपल्याला होऊ शकते. आणि त्याच्यानंतर मग वाईट विचार आले तर आपलं जीवन दुःखी होणार आहे. अकुशल विचार आले तर आपलं जीवन दुःखी होणार आहे. दुःखाचे, तणावाचे विचार आले तर दुःख उत्पन्न होणार आहे. आणि चांगले विचार, चांगल्या भावना, सद्भावना उत्पन्न झालेल्या असतील तर आपलं मन प्रसन्न होणार आहे. या दोन गोष्टींना जेव्हा आपण तुलना करून पाहणार आहे, तेव्हा तिसरी गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे की या आपल्या मनाची शुद्धी करावी लागणार आहे. शुद्धीचा अर्थ काय? जसं शरीराला अंघोळीची गरज असते शरीर शुद्धीसाठी, त्याच प्रकारे मनाला शुद्ध करायचं झालं तर विचारांमधली जी कटुता आहे, विचारांमधला वाईटपणा जो आहे, तिरकसपणा जो आहे, तो आपल्याला बाजूला करावा लागेल. भावनांमधली जी अकुशल भावना आहेत, नकारात्मक भावना आहेत, त्या नकारात्मक भावनेला सुद्धा आपल्याला बाजूला करावं लागेल. ती झाली शुद्धता. या प्रक्रिया आपल्याला ध्यान साधनेच्या माध्यमातून करता येतात. आता जेव्हा ह्या ध्यान साधनेच्या प्रक्रियेमध्ये आपण जातो तेव्हा काही फायदे होतात. फायदा नंबर एक, अनेक फायदे, अनंत फायदे आहेत, पण त्यातले काही निवडक फायदे आपण पाहूया. मनाचं व्यवस्थापन करता येतं. मनाचं व्यवस्थापन, मन म्हटलं की दोन गोष्टी समजून घ्या, विचार आणि भावना. तर त्याचं व्यवस्थापन, मॅनेजमेंट आपण करू शकतो. विचार कोणते उत्पन्न व्हावेत हे आपल्या हातामध्ये नसतं, पण विचार कोणता उत्पन्न करायचा हे आपण ठरवू शकतो. आपोआप जे विचार उत्पन्न होतात त्यांना आपण फक्त पाहू शकतो, पण काय नवीन उत्पन्न करायचं, कुठल्या नवीन विचाराला जन्माला घालायचं हे आपल्या हातामध्ये असतं. किंवा जे उत्पन्न झालेले विचार आहेत मनामध्ये, त्यातले कोणते विचार पकडून ठेवायचे आणि कोणत्या विचारांना लेट गो करायचं हे सुद्धा आपल्या हातामध्ये असतं. दुसरी गोष्ट, भावनेच्या बाबतीत पण तेच. मग मनाचं व्यवस्थापन करण्यासाठी ध्यान साधना आपल्याला मदत करते, कारण ध्यानामुळे आपण अंतर्मुख होतो. ध्यानामुळे आपण साक्षी बनतो, स्वतःकडे पाहायला सुरुवात करतो. स्वतःच्या आतमध्ये जेव्हा डोकावून आपण पाहतो तेव्हा काय नेमकं सुरू आहे हे आपल्या ध्यानामध्ये येतं आणि मग तो बॅलन्स आपण साधतो विचारांचा आणि भावनेचा. त्याला आपण म्हटलं मनाचं व्यवस्थापन. दुसरी गोष्ट,
तणावातून मुक्ती होते. विनाकारण काही काही तणाव आपण घेऊन बसतो. म्हणजे कणभर गोष्ट असते, पण आपण तिला पर्वता एवढी मानत असतो. आणि जेव्हा निरीक्षण करायला सुरुवात करतो, परीक्षण करायला सुरुवात करतो, चहूबाजूने एखाद्या घटनेचा विचार करतो, तेव्हा लक्षात येतं की अरे इथं काही तणाव घेण्याची गरज नाही. किंवा ज्या गोष्टीने आपल्या जीवनामध्ये तणाव निर्माण होतात, त्या गोष्टी जीवनातून हद्दपार करण्याची क्षमता ध्यान साधना आपल्याला देते. आपण कुणाला पाहायचं, कुणाला भेटायचं, कुणासोबत व्यवहार करायचे, हे जसं बाह्य जीवनामध्ये आपण पाहतो, तसंच आतल्या जगामध्ये सुद्धा कोणत्या विचारांना भेटायचं, कोणत्या विचारांना एंटरटेन करायचं, कोणत्या विचारांना थांबवून ठेवायचं, हे आपल्या लक्षात येतं. तणाव उत्पन्न करणारे विचार आपण सोडून देतो. तणाव उत्पन्न करणाऱ्या भावना आपण सोडून देतो आणि तणावातून आपली मुक्ती होते. तिसरी गोष्ट, भयमुक्ती. भीती अनेक प्रकारची असते. यश प्राप्त न होण्याची भीती, लोक मला समजून घेतील की नाही याची भीती, मी यशस्वी होईन की नाही, मला हे टार्गेट साध्य होईल की नाही याची भीती, आणि सर्वात पुढं आपण गेलो तर मृत्यूची भीती असते. माझं आयुष्य संपत चाललेलं आहे, मी मरेन की काय, माझा ऍक्सिडेंट होईल की काय. खूप प्रकारच्या भीती लोकांना असतात. अंधाराच्या भीतीपासून मृत्यूच्या भीतीपर्यंत क्षणोक्षणी लोक भयामध्ये भयानग्रस्त असतात. तर ध्यानानं पहिली गोष्ट काय होते, ही भीती निघून जाते. भीती ही मनाची निर्मिती आहे. आणि मनातून जर भीती निर्माण होत असेल आणि मनावरती आपण काम केलं तर त्या भीतीतून आपण मुक्त होऊ शकतो, रिलॅक्स होऊ शकतो. आणि मग भीती जेव्हा निघून जाते, तणाव जेव्हा निघून जातो, तेव्हा आत्मविश्वास येतो. मी कोण आहे, माझ्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत याचं भान जेव्हा आपल्याला येतं, किंवा या कोणत्या क्षमता मी डेव्हलप करू शकतो याचं भान जेव्हा आपल्याला येतं, तेव्हा आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. यस, आपण म्हणतो की मी हे ठरवलं तर मी हे निश्चित करू शकतो. मी हे ठरवणार, मी हे करणार, कारण मी आता माझ्या मनावरती ताबा मिळवलेला आहे. तो आत्मविश्वास ध्यानाच्या साह्याने आपल्याला मिळतो. आणि मग जेव्हा आत्मविश्वास येतो, तेव्हा एक आंतरिक समाधान येतं. तणावामुळे समाधान निघून गेलेलं असतं. पण जेव्हा तणाव निघून जातो, विचार आणि भावनांमध्ये स्पष्टता येते, शुद्धता येते, तेव्हा आतमध्ये शांती उत्पन्न होते, समाधान उत्पन्न होतं. हे ध्यानामुळे घडतं. आणि याचा सर्वांचाच परिपाक म्हणून ध्यानामुळं आपल्या जीवनामध्ये सुख येतं. म्हणजे शरीर आपलं रिलॅक्स राहतं, सुखी आनंदी राहतं, आणि मन पण सुखाचा अनुभव करतं, सुखाचा फील करतं. तो फील ध्यानाच्या साह्याने आपल्याला येतो. आज आपण जे जीवन जगत आहोत ते कशासाठी? सुखासाठीच. सगळ्याच गोष्टी. कपडे घेतो सुखासाठी, गाडी घेतो सुखासाठी, विवाह करतो सुखासाठी, नोकरी लागतो सुखासाठी, नवीन वस्तू आणतो सुखासाठी. सगळं जे काही आहे ते सुखासाठी. पण सुख कुठं आहे? सुख मनामध्ये लपलेलं आहे. बाह्य जगातल्या सगळ्या जरी गोष्टी आपल्याला मिळाल्या आणि जर आपलं मन व्यवस्थित नसेल तर आपण सुखाचा अनुभव करू शकत नाही. तेव्हा आंतरिक जगाला सुरक्षित करणं आणि आंतरिक जगामध्ये सुख उत्पन्न करणं, ही सर्वात महत्वाची गोष्ट ध्यान साधनेच्या साह्यानं होते. म्हणून ध्यान आवश्यक आहे. आणि या मग हा जो प्रवास सुरू होतो, तो प्रवास कसा आहे? सुरुवात तर मनस्तापापासून झालेली असते. आता ध्यान करा म्हटलं, मनाकडे बघा म्हटलं, तर काही लोक डोळे बंद सुद्धा करणार नाहीत. काही लोकांना ते टाळतील, निघून जातील. स्वतःला भिडायला खूप मोठी ताकद लागते, स्वतःला समजून घ्यायला. पण सुरुवात जरी मनस्तापाची असली, तरी हा प्रवास करत 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 आपण मनशांतीकडे कधी पोचतो हे आपल्याही लक्षात येत नाही. म्हणून ध्यान आपल्याला कडून मनशांतीकडे घेऊन जातं. आणि मग मनशांती कुणाला नको आहे? आज जगातले सगळे लोक ह्या मनाच्या शांतीसाठी धडपडत आहेत. ही मनाची शांती कुठं जाऊन बसलेली आहे? तर ती अंतर्मनामध्ये आहे. ती आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवरती अवलंबून आहे. ती आपल्या भावनांच्या व्यवस्थापनावरती अवलंबून आहे. ध्यान नेमकं तिथंच काम करतं आणि आपल्याला मनशांतीकडे घेऊन जातं. मग यासाठी काय महत्वाचं आहे? हे सगळं आपण समजून घेतलं. मन शांत व्हायला पाहिजे, विचार चांगले व्हायला पाहिजेत, भावना चांगल्या व्हायला पाहिजेत. पण त्याला एक विशिष्ट पद्धत आहे. तर काय नेमकं घडावं लागणार आहे? तर पहिली गोष्ट, आपल्याला जर ध्यान करायचं असेल तर पहिल्यांदा जगामध्ये ज्या उपलब्ध ध्यान साधना आहेत, शेकडो प्रकारच्या साधना उपलब्ध आहेत मनाला शांत करण्याच्या, मनाला शुद्ध करण्याच्या, त्यातल्या एखाद्या ध्यान पद्धतीची आपल्याला निवड करावी लागेल. निवड केल्यानंतर त्या ध्यान पद्धतीविषयी सखोल समजून घ्यावं लागेल. म्हणजे ती पद्धत कशी आहे,
त्याच्या पायऱ्या कशा आहेत, त्याचा सेटअप कसा आहे, त्याचं मेकॅनिझम कसं आहे, ते वर्क कसं करतं हे समजून घ्यावं लागेल, त्याची माहिती. तिसरी गोष्ट, त्याच्या काही स्टेजेस असतील तर त्या स्टेजेसचं बौद्धिक आकलन आपल्याला करावं लागेल, की कोणत्या स्टेजनं, कोणत्या पद्धतीनं, कोणत्या पायऱ्याने आपण मनशांतीपर्यंत पोहोचणार आहे, एकाग्रतेपर्यंत पोहोचणार आहे, याचं आधी बौद्धिक आकलन आपल्याला करून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर ध्यान साधना करत असताना किंवा मनशांतीकडे जात असताना कोणकोणते अडथळे वाटेमध्ये येणार आहेत याचीही जाणीव आपल्याला आधीच पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या गावाला आपण जात आहे, कोणता रस्ता आहे, तो रस्ता कशा प्रकारचा आहे, त्या रस्त्यावरती काही खड्डे आहेत का, काही वळणं आहेत का, काही अडचणी आहेत का, गर्दी आहे का, हे जर आपल्याला आधीच माहीत असेल तर आपण सुरक्षितपणे त्या गावात पोहोचू शकतो. तसंच आहे, डोळे बंद केल्यानंतर काय नेमकं आतमध्ये होणार आहे, कोणते अडथळे येणार आहेत, कोणता त्रास होणार आहे, कोणत्या प्रकारची भीती उत्पन्न होणार आहे, याचीही आधीच आपल्याला पूर्वकल्पना असणं आवश्यक आहे. तेव्हा यामध्ये ज्या शंका येणार आहेत, म्हणजे कोणती पद्धत आहे, कशी पद्धत आहे, त्यामध्ये ज्या काही शंका उत्पन्न होणार आहेत आणि आपल्याला शंका येऊ शकतात, की खरोखर यानं शांत होतंय का, यानं खरोखर आपले जीवनातले प्रश्न सुटणार आहेत का, यानं खरंच मला नोकरी लागणार आहे का, यानं माझी आर्थिक स्थिती चांगली होणार आहे का, अनेक प्रकारच्या शंका येऊ शकतात. हीच पद्धत योग्य आहे का, तीच पद्धत योग्य आहे का. तेव्हा जे काही आपण निवडणार आहे त्याचा समग्र अभ्यास करून, त्याचं आकलन करून, बौद्धिकदृष्ट्या तरी या शंकाचं निरसन आपल्याला आधी करावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे वेळेचं नियोजन. ठीक आहे, ध्यान साधना करायची आहे, सगळं खरं आहे, पण आपल्याकडे वेळ आहे का, आपण वेळ काढणार आहे का, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. टाइम मॅनेजमेंट. 1440 मिनिटं असतात दिवसातली आपल्याकडं, 1440 दिवसाची. त्या 1440 मिनिटांमधली 20 मिनिटं आपण स्वतःसाठी काढणार आहे का, तो निश्चय करायला आपण तयार आहोत का, ही गोष्ट पण आवश्यक आहे. त्याच्यानंतर मार्गदर्शकाची निवड. शिकायचं आहे आपल्याला तर कोणतरी शिकवणारा पाहिजे. मग तो व्यक्ती असेल, यूट्यूब चॅनल असेल किंवा आणखी कोणी असेल. म्हणजे प्रत्यक्ष शिकवणारा एखादा व्यक्ती असेल तुमच्याजवळ तर इट्स ओके, चांगलीच गोष्ट आहे. प्रत्यक्ष शिकवणारा नसेल तर आज व्हर्च्युअल गोष्टीपासून आपण शिकू शकतो, यूट्यूबवरून शिकू शकतो, ऑनलाईन शिकू शकतो. मार्गदर्शक निवडणं ही पण महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, या गोष्टी प्रशिक्षणानं साध्य होतात. आपोआप काही गोष्टी साध्य होत नाहीत, ट्रेनिंग घ्यावं लागतं. या प्रशिक्षणातून माणूस हळूहळू हळू यशाकडे जातो, परफेक्ट बनतो. ते प्रशिक्षण घेण्याची आपली इच्छा आहे का, ती इच्छा उत्पन्न करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे मनशांती मिळवायची आहे, एकाग्रता मिळवायची आहे, यश मिळवायचं आहे, सगळंच ठीक आहे. पण तिथपर्यंत जाण्यासाठी जे काही कष्ट करावे लागणार आहेत, ते कष्ट करण्याची आपली इच्छा आहे का? त्या प्रकारचं प्रशिक्षण साध्य घेण्याची आपली इच्छा आहे का? ती इच्छा आपण उत्पन्न करणं खूप आवश्यक आहे. एवढ्या जर गोष्टी आपण केल्या तर निश्चितच आपला प्रवास होऊ शकतो आणि मग आपल्याला या ध्यान साधनेच्या प्रवासाला निघायचं आहे. ध्यान म्हणजे काय? वर्तमानात जगणं, वर्तमानात राहणं. एक तर भूतकाळामध्ये आपण फिरत असतो, भूतकाळातल्या झालेल्या चुका, भूतकाळातलं काय काय झालेलं असतं, त्याचा ताण घेऊन आपण जगत असतो. नाहीतर भविष्य काळामध्ये हे करायचं आहे, ते करायचं आहे म्हणून आत्ताचं वर्तमान आपण खराब करत असतो. वर्तमानात आपण राहतच नाही, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता नसते. ध्यान म्हणजे काय? वर्तमानात जगणं, शांत राहणं, वास्तववादी राहणं, कल्पना विश्वात न रमता वास्तववादी राहणं आणि आनंदी राहणं. या गोष्टी ध्यान साधना या सदरामध्ये येतात किंवा त्या संकल्पनेमध्ये यांचा समावेश होतो. आता प्रत्यक्ष ध्यान साधनेचा काही सराव आपण करणार आहे. ज्या लोकांना मांडी घालून बसता येत नाही त्यांच्यासाठी ही स्क्रीनवरती दाखवलेली जी पोझिशन आहे ती खूप महत्वाची आहे. पाठ सरळ असेल, खुर्चीवरती बसलेला असाल, पाठ खुर्चीच्या पाठीमागं टेकलेली नसेल, पुढं सरकून थोडेसे बसलेले आहोत, गुडघे आरामात आहेत आणि दोन्ही पायांचा स्पर्श खाली जमिनीला झालेला आहे. अशा प्रकारे आपण रिलॅक्स बॉडी ठेवून जर बसलो तर चांगल्या प्रकारे आपण ध्यान साधना करू शकतो. ज्यांना बसून ध्यान करायचं आहे त्यांनी कुशनवरती आपला अर्धा भार असेल
मांडी घातलेली असेल, अर्ध पद्मासन घातलेलं असेल किंवा पद्मासन घातलेलं असेल, पण इथं सुद्धा पाठ सरळ आहे, मान सरळ आहे, शरीरात कुठंही ताणतणाव नाही, अशा स्थितीमध्ये आपल्याला बसायचं आहे. ही एक गोष्ट. आणि समोरून जर पाहिलं तर अशा प्रकारे एक पाय खाली आहे, एक पाय थोडासा वर आहे, हात गुडघ्यांवरती ठेवलेले आहेत किंवा पोटाजवळ मधोमध दोन्ही हातामध्ये हात जरी आपण ठेवले तरी सुद्धा आपल्याला ध्यान साधना करता येऊ शकते. तर आता आपण थोडा वेळ प्रत्यक्ष ध्यान साधनेचा सराव करायचा आहे. आणि हा सराव करताना पहिली गोष्ट निश्चय करायची आहे की 15 मिनिटाचं आपण आता ध्यान करणार आहे. तर या 15 मिनिटांमध्ये मी दुसरं काही करणार नाही, दुसरा काही विचार करणार नाही. जे काही इथं शिकवलं जाईल, ज्या काही सूचना दिल्या जातील, त्या संपूर्ण सूचनेला, त्या संपूर्ण शिकवणुकीला मी पूर्णपणे समर्पित राहून स्वतःकडे पाहायचा प्रयत्न करीन. अशा प्रकारे जर आपण केलं तर निश्चितच जे काही मगापासून आपण ऐकलं त्याचा एक थोडासा अनुभव का असेना आपण घेऊ शकतो. त्या मानसिक शांतीचा अनुभव जर तुम्ही घेऊ शकलात तर ध्यानाचं जे महत्त्व आहे ते स्वतःहून तुम्हाला उमजण्यास निश्चितच मदत होऊ शकेल. तर अमित सर, आपल्याला विनंती आहे की आपण जी पुढची जी ध्यान साधनेची ऑडिओ वगैरे आहे तर ती आपण प्ले करावी. येस सर, पीपीटी स्टॉप करते. येस. हो. तर आपण सर्वजण जिथं बसलेला आहात तिथं आरामदायक कम्फर्टेबल जागेवरती बसा. डोळे बंद करून घ्या. पाठ सरळ करा, मान सरळ करा आणि प्रत्यक्ष आपण आता ध्यान साधनेला सुरुवात करूया. सजगता ध्यानाचा सराव करूया. आनापानसती ध्यानाचा सराव करूया. शांत ठिकाणी आपली बैठक तयार करा. आरामदायक स्थितीमध्ये तिथे बसा आणि संकल्प करा की काही वेळासाठी मी शांतपणे या साधनेचा अवलंब करणार आहे. पाठ सरळ ठेवा, मान सरळ ठेवा आणि हळुवारपणे आपले डोळे मिटून घ्या. आनापानसती ध्यानाची पहिली पायरी. स्मृतीपूर्वक श्वासोच्छ्वास पाहायचा आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या चेहऱ्यासमोर आणा. डोळे मिटलेले आहेत आणि संपूर्ण लक्ष चेहऱ्यासमोर. नाकाच्या दारासमोर लक्ष आणा. वरच्या ओठाच्या वरती लक्ष आणा. श्वास जिथून प्रवेश करतो, बाहेरची हवा शरीरामध्ये जिथून प्रवेश करते त्या ठिकाणी लक्ष द्या. उच्छ्वास बाहेर पडताना जिथून हवा बाहेर पडते तिथे लक्ष द्या. सहज स्वाभाविकपणे श्वास आत येत आहे, उच्छ्वास बाहेर जात आहे आणि आपण केवळ तटस्थपणे त्याकडे पाहायचं आहे. आता दुसऱ्या पायरीकडे आपण जाऊया. काही वेळासाठी दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ उच्छ्वास सोडा. दीर्घ श्वास म्हणजे संपूर्ण शरीर हवेनं भरून घ्या आणि आत घेतलेली हवा संपूर्णपणे बाहेर सोडा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ उच्छ्वास सोडा. दीर्घ श्वासाने शरीराला ऊर्जा मिळते. दीर्घ उच्छ्वासाने शरीर शिथिल आणि रिलॅक्स होत आहे याचा अनुभव करा.
दीर्घ श्वास घेत राहा, दीर्घ उच्छ्वास सोडत राहा. आता दीर्घ श्वास घ्यायचा थांबवा. श्वास त्याच्या मूळ गतीमध्ये येऊ दे. दीर्घ श्वास घेऊ नका, दीर्घ उच्छ्वास सोडू नका. सहज स्वाभाविक जो श्वासोच्छ्वास आहे तो सुरू राहू द्या. सजगता ध्यानाची तिसरी पायरी. सहज स्वाभाविक श्वास आहे त्याचं निरीक्षण करा. श्वास आत येत आहे तर येत आहे असं जाणा. उच्छ्वास बाहेर पडत आहे तर पडत आहे असं जाणा. शांतपणे हे निरीक्षण करा. स्मृतीपूर्वक श्वास पहा आणि स्मृतीपूर्वक उच्छ्वास पहा. आपल्या मनाला भटकू देऊ नका. मन जर भटकलं तर त्या भटकलेल्या मनाला पुन्हा श्वासाकडे घेऊन या. शरीराला आळस येऊ देऊ नका. सरळ बसा. पाठ सरळ आहे, मान सरळ आहे याची वेळोवेळी खात्री करत चला. आता चौथ्या पायरीमध्ये प्रवेश करूया. सजगता ध्यानाची चौथी पायरी. श्वास घेत असताना आणि उच्छ्वास बाहेर सोडत असताना संपूर्ण शरीराची जाणीव ठेवा. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीराची जाणीव ठेवत श्वास घ्या. संपूर्ण शरीराची जाणीव ठेवत उच्छ्वास सोडा. शरीराच्या जागृतीसह आपण श्वास घेत आहोत आणि उच्छ्वास बाहेर सोडत आहोत. या प्रकारे या पायरीकडे लक्ष द्या. सजगता ध्यानाची पाचवी पायरी. श्वास आत आला, उच्छ्वास बाहेर गेला. संपूर्ण शरीराची आता आपल्याला जाणीव आहे. आता शरीर शांत करत श्वास घ्या. शरीर शांत करत उच्छ्वास सोडा. या पाचव्या पायरीमध्ये श्वासोच्छ्वासासोबत शरीर शिथिल करा, रिलॅक्स करा. शरीरातल्या कुठल्याही भागावरती ताणतणाव नाही याचा अनुभव करीत श्वास घ्या. याचा अनुभव करीत उच्छ्वास सोडा. शरीरातील एक एक अवयव रिलॅक्स आहे, तणावमुक्त आहे याचा अनुभव करा. हा अनुभव करीत श्वास घ्या. हा अनुभव करीत उच्छ्वास सोडा.
देऊ नका. प्रत्येक श्वासाची जाणीव ठेवा. प्रत्येक उच्छ्वासाची जाणीव ठेवा. सजगता ध्यानाची 6वी पायरी. श्वासोच्छवासाचं निरीक्षण करीत असतानाच मनामध्ये उत्पन्न होणारे विचार जर पुढे आले, मनामध्ये काही भावना उत्पन्न झाल्या, तर त्या विचारांचं आणि भावनांचं निरीक्षण करीत श्वास घ्या. विचारांचं आणि भावनांचं निरीक्षण करीत उच्छ्वास सोडा. या पायरीमध्ये श्वासासोबत शरीराची जाणीव आहे आणि त्यासोबत मनामध्ये काय उत्पन्न होत आहे, कोणते विचार आहेत, कोणत्या भावना आहेत, याकडे सुद्धा लक्ष द्या. पण संपूर्ण लक्ष श्वासाकडे. विचार उत्पन्न होऊ देत, ते उत्पन्न होतील, निघून जातील. भावना उत्पन्न होऊ द्या, उत्पन्न होतील, निघून जातील. आपण मात्र संपूर्ण लक्ष श्वासाकडे द्या आणि त्यासोबतच विचार कोणते उत्पन्न होत आहेत याकडेही लक्ष असू द्या. भावना कोणत्या निर्माण होत आहेत याकडेही लक्ष असू द्या. शांतपणे निरीक्षण करा. जागृतीपूर्वक निरीक्षण करा. पाठ सरळ ठेवा. मान सरळ ठेवा. विचलित होऊ नका. एकाग्रतेने हा सराव करा. सजगता ध्यानाची 7वी पायरी. या पायरीमध्ये अनुभव करा आपला श्वास शांत झालेला आहे, शरीर शिथिल झालेलं आहे आणि आपल्या मनात उत्पन्न होणारे विचार, आपल्या मनातील भावना हे सुद्धा शांत शांत होत आहेत. शरीर, विचार, भावना शांत शांत होत आहेत आणि आपल्याला सजगतेचा अनुभव येत आहे, स्थिरतेचा अनुभव येत आहे, शांतीचा अनुभव येत आहे. तो अनुभव, त्या अनुभवाचं आकलन करा. स्मृतीपूर्वक श्वास पहा, तो शांत झालेला आहे. स्मृतीपूर्वक शरीर पहा, ते शांत झालेलं आहे. विचार आणि भावनाही शांत झालेल्या आहेत. याचा अनुभव करा. मनाला विचलित होऊ देऊ नका. मनाच्या शांतीचा अनुभव करा. सजगता ध्यानाची 8वी आणि शेवटची पायरी.
एकाग्रता आणि प्रसन्नतापूर्वक श्वास पहा, उच्छ्वास पहा. आपलं मन आता एकाग्र झालेलं आहे. संपूर्ण लक्ष वरच्या ओठाच्या वरती आणि दोन्ही नाकपुड्यांच्या दारावरती. आत येणारा प्रत्येक श्वास आपल्याला जाणवत आहे. बाहेर पडणारा प्रत्येक उच्छ्वास आपल्याला जाणवत आहे. आपलं शरीर शांत आहे आणि आपलं मन प्रसन्न आहे. या प्रसन्नतेचा अनुभव करीत श्वास घ्या, प्रसन्नतेचा अनुभव करीत उच्छ्वास सोडा. एकही श्वास आपल्याला माहित नव्हता आता आत येत नाही, प्रत्येक श्वासाची जाणीव आहे. एकही उच्छ्वास आपल्याला माहित नव्हता बाहेर जात नाही, प्रत्येक उच्छ्वासाची जाणीव आहे. आणि त्याच वेळेला विचार शांत झालेले आहेत, भावना शांत झालेले आहेत आणि आपल्या मनामध्ये एक प्रसन्नता उत्पन्न झालेली आहे. आपण एकाग्र आहोत. त्या एकाग्रतेचा आणि प्रसन्नतेचा अनुभव करीत श्वास घ्या, उच्छ्वास सोडा. आता हळुवारपणे आपण पूर्वस्थितीत येऊया. एक दीर्घ श्वास घ्या, दीर्घ उच्छ्वास सोडा आणि हळुवारपणे आपले डोळे उघडा. अलगदपणे आपले डोळे उघडा आणि प्रसन्न मनाने डोळे उघडून सुद्धा शरीर आणि श्वासाचं निरीक्षण करा. धन्यवाद सर. आय होप की माझा आवाज येतोय सर्वांना. आताच आचार्य अमित मेधावी सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला ध्यान आणि ध्यानासंबंधी खूप चांगली अशी माहिती दिली आणि सोबतच एक 15 मिनिटांचं ध्यान आपण आता करून घेतलं. खरं पाहता आता आपण 15 मिनिटाचं जे ध्यान केलं होतं ते प्रत्यक्षात आचार्य अमित मेधावी सर यांचा ऑडिओ आहे. म्हणजे आपण सरांच्या माध्यमातून अवेकन माइंड्स कडून सरांचा 21 दिवसांचा ध्यानाचा हा कोर्स आपण डिझाईन केलाय की ज्या 21 दिवसांच्या या ध्यानाच्या संपूर्ण कोर्समधील तो एक ऑडिओ होता की जिथं आपण ह्या ऑडिओच्या माध्यमातून गायडेड मेडिटेशनच्या माध्यमातून आपण हे ध्यान केलं. हा जो 21 दिवसांचा संपूर्ण कोर्स आहे तो आपल्यासाठी लाईफ टाईम साठी आहे. म्हणजे एकदाच या कोर्सला रजिस्ट्रेशन केलात की हा संपूर्ण कोर्स आपल्याला लाईफ टाईम साठी अवेलेबल होतो. यासाठी आपलं स्वतंत्र ऍप आहे की जे तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये हा कोर्स करू शकता आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा कोर्स करू शकता. म्हणजे ध्यान काय आहे, ते कसं करायचं असतं, त्याची बैठक कशी असावी, ध्यानाची प्रगती कशी आपण समजून घ्यावी किंवा एकंदरीत ध्यानाच्या कोणत्या पायऱ्या आहेत, त्या कशा पद्धतीनं आपण स्टेप बाय स्टेप पुढे जावं, हा संपूर्ण हे जे संपूर्ण प्रवास आहे या संपूर्ण प्रवासाची छोट्यात छोटी गोष्ट ध्यानात घेऊन खूप सुंदर पद्धतीनं या व्हिडिओ कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं गेलं आहे. 21 दिवसांसाठी 21 व्हिडिओ आहेत. त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकल करून घेतलं आहे. म्हणजे ध्यानाचं स्टेप बाय स्टेप सराव करून घेतला आहे. अशा प्रकारचा हा 21 दिवसांचा व्हिडिओ कोर्स आहे. हा कोर्स 24/7 कधीही तुम्ही करू शकता. सकाळी, दुपारी, सायंकाळी किंवा रात्री तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा व्हिडिओ कोर्स करू शकता. तुमच्या वेळेनुसार हे ध्यान साधना शिकू शकता आणि तुमच्या सोबत घरातील सर्वजण हे शिकू शकतात. म्हणजे एकदा रजिस्ट्रेशन केलं की तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत हा ध्यानाचा कोर्स करू शकता.
याच्यासाठीची सध्या तरी आपली जी फीज आहे ती फक्त आणि फक्त 499 रुपये इतकीच आहे. आणि ही फीज लाईफ टाईम साठी आहे. म्हणजे हा 21 दिवसांचा ध्यानाचा व्हिडिओ कोर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता आणि ध्यान साधना शिकून स्टेप बाय स्टेप तुम्ही पुढे जाऊन तुम्ही तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या असतील, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक ज्या काही समस्या असतील त्या दूर करून तुम्ही ध्यान साधनेच्या माध्यमातून नेक्स्ट लेवलला जाऊ शकता. त्यासाठी हा 21 दिवसांचा व्हिडिओ कोर्स आहे आणि त्याची फीज आहे फक्त आणि फक्त 499 रुपये. जर तुम्हाला या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपल्याला चॅटबॉक्स मध्ये एक लिंक देतोय, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. लक्षात घ्या, हा कोर्स करत असताना एकदा रजिस्ट्रेशन केला की संपूर्ण व्हिडिओ कोर्स लाईफ टाइम साठी तुम्हाला अवेलेबल राहतो. याच्यासाठी तुमच्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरती तुम्ही ते ऍप अवेकन माइंड्स हे ऍप घेऊ शकता आणि त्या माध्यमातून तुम्हाला हा ऍक्सेस दिला जातो. चॅटबॉक्स मध्ये लिंक दिली आहे. जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर रजिस्ट्रेशन साठी तुम्ही करू शकाल. आजच्या या सेशन बद्दल आणि ध्यानासंबंधी आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. चला, धन्यवाद. आजच्या या सेशनसाठी आपण वेळात वेळ काढून हे सेशन अटेंड केलात, खूप चांगल्या पद्धतीची माहिती ऐकलात आणि सोबतच 15 मिनिटांसाठी ध्यान साधना केलीत. यासाठी अवेकन माइंड्स कडून मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. सोबत आजच्या सेशनसाठी मार्गदर्शक म्हणून आचार्य अमित मेधावी सर उपस्थित राहिले. त्यांनी खूप सुंदर पद्धतीनं मार्गदर्शन केलं. याबद्दल अवेकन माइंड्स कडून त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आणि अवेकन माइंडचे सर्व अभिजित मानव सर यांनी हा प्लॅटफॉर्म आपल्या सर्वांच्यासाठी उपलब्ध करून दिला. सोबतच हा व्हिडिओ कोर्स आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अवेकन माइंड्स कडून जे वेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले गेले त्याबद्दल देखील अवेकन माइंड्स कडून अभिजित मानव सर यांचे धन्यवाद. आणि आजचं आपलं हे सेशन इथेच थांबतोय. थँक्यू सो मच. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह.